ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की भगवंतांनी सांगितलं आपण तुरीय अवस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचं बंधन तोडावं. त्यामुळं विषय व चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध तुटतो. मी माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते. त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. म्हणून हे जाणणाऱ्यानं विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे. मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करत नाही तोपर्यंत तो जागृत असून सुद्धा अज्ञान निद्रेत झोपलेलाच समजावा. त्याचं हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखंच मिथ्य आहे. वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही. म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याप्रमाणे अज्ञानी माणसाची सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रम धर्म, त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्म ही सर्व खोटीच आहेत. जो बाल्य, तारुण्य आणि इतर अवस्थांच्या रूपानं वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो तोच स्वप्नावस्थेत त्यासारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो. अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतन आत्मा एकच आहे. ज्यांनी स्वप्न पाहिलं तो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे. या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. मनाच्या या तीन अवस्था गुणामुळेच झालेल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत असा तू निश्चय कर. नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण व संतांचे उपदेश यापासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्गाने छिन्न विछिन्न करा आणि आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझे परमात्म्याचे भजन करा. उद्धवा हे जग हा मनाचाच खेळ आहे, भास आहे. आलात चक्रासारखं हे अतिशय चंचल आहे. हे दिसणारं असल्यामुळं नाशवंत आहे. या दृष्टीने त्याच्याकडं पाहावं. विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो. गुणांचं कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणेच खोटी आहे. म्हणून साधकानं हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावं आणि आत्मानंदात मग्न असावं. व्यवहारासाठी कधी काही दिसलं तरी ते खरं नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेलं असल्यामुळं भ्रम निर्माण होणार नाही. शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कारच राहतील. मदिरेनं धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्रांची शुद्ध नसते. त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे का उभा आहे, दैवयोगानं तू कुठं गेला आहे की तिथंच आहे हेही माहीत नसतं. प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणानं जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहत असतो. समाधीमध्ये स्थिर असलेल्या आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही. स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करत नाही तसाच हे ऋषीनो, सांख्य आणि योग या शास्त्रामध्ये जे गुप्त ज्ञान सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. हे ज्ञान अत्यंत गुह्य आहे. मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला या तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंस रूपानं आलेलो आहे असं समजा. हे श्रेष्ठ ब्राह्मणानो, योग, सांख्य, सत्य, वृत्त, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचं आश्रयस्थान मीच एकमेव आहे.
समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा असा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. या माझ्या उपदेशानं मुनींचा संदेह दूर झाला. तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने त्यांनी माझी स्तुती केली. या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली. नंतर ब्रह्मदेवाच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो. उद्धवा, हा सनकादिकांना केलेला मी उपदेश हंस रूपानं केलेला असल्यामुळं याला हंसगीता असंही म्हणतात. उद्धव म्हणतो, हे अच्युता, आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात. तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे हे कृपया मला सांगावे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, उद्धवा, धारणा योगातील निष्णात योग्यांनी 18 प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 8 सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात. उरलेल्या 10 सत्वगुणांचा विकास झाल्यानं साधकाला प्राप्त होतात. त्यापैकी अणिमा, महिमा आणि लघिमा या 3 सिद्धी शरीराशी संबंधित आहेत. प्राप्ती नावाची इंद्रियांची सिद्धी आहे. लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी प्राकाम्य नावाची सिद्धी आहे. माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालवणं या सिद्धीला ईशिता असं म्हणतात. विषयांमध्ये राहून सुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला वशिता म्हणतात. आणि ज्याची ज्याची इच्छा करावी ती पूर्णपणे मिळवणं ती कामावसायिता नावाची 8वी सिद्धी होय. ह्या 8ही सिद्धी माझ्या ठायी स्वभावताच आहेत. देहावर तहानभुकेचा परिणाम न होणं, पुष्कळ लांबची वस्तू दिसणं, पुष्कळ लांबचं ऐकू येणं, मनाच्या वेगानं शरीरानेही त्या ठिकाणी जाणं, पाहिजे ते रूप घेणं, दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणं, अप्सरांच्या बरोबर होणाऱ्या देवक्रीडेचं दर्शन घेणं, जो संकल्प कराल तो सिद्ध होणं, सगळ्या ठिकाणी सगळ्यांच्याकडून आपल्या आज्ञेचं पालन होणं, या 10 सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासानं प्राप्त होतात. तिन्ही काळातील गोष्टी समजणं, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणं, दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणं, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणं आणि कोणाकडूनही पराजित न होणं, या 5 सिद्धी सुद्धा योग्यांना प्राप्त होतात. योग धारणा केल्यानं ज्या सिद्धी प्राप्त होतात त्यांचं मी आता नावासहित तुला वर्णन केलं. आता उद्धवा ऐक की कोणत्या धारणेनं कोणती सिद्धी कशी प्राप्त होती ते मी तुला सांगतो. प्रिय उद्धवा, तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप ते माझेच रूप आहे. जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो त्याला अणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. जो योगी आपले चित्त भूतांच्या परमाणु स्वरूप माझ्या ठिकाणी लावतो त्याला लघिमा नावाची सिद्धी प्राप्त होते आणि त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणू एवढं रूप घेता येतं. योग्यानं जर सात्विक अहंकार रूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळू शकतो. अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त प्राप्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. महत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली तर प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते. तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मद परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या काल शरीर विष्णू स्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील त्याला ईशित्व नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. विराट, हिरण्यगर्भ व कारण या 3 उपाधींनी रहित म्हणून तुर्य
व 6 ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून भगवान अशी ज्यांना नावे आहेत, त्या माझ्या नारायण स्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो त्याचे ठिकाणी माझे गुण येतात. असा योगी वशिता नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. ज्या योग्याचं मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठिकाणी स्थिर झालं आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो. या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते. तिला कामावसायिता नावाची सिद्धी प्राप्त झाली असं म्हणतात. श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपलं चित्त स्थिर करतो, तो तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. आकाशात्मा जो समष्टी प्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनानं अनाहत नादाचं चिंतन करतो, तो दूरश्रवण नावाच्या सिद्धीनं युक्त होतो. या सिद्धीमुळं योग्याला आकाशातील निरनिराळ्या वाणी ऐकू येतात. जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यामध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हीमध्ये मनानं माझं ध्यान करतो, त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळं विश्व पाहू शकतो. मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो, त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे तो योगी जिथं मन जाईल तिथं शरीरानं त्याच क्षणी जाऊ शकतो. ज्यावेळी योगी मनाला उपादान कारण बनून ज्या कोणाचं रूप धारण करू इच्छितो, ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो, कारण त्यांनी आपलं मन माझ्याशी जोडलेलं असतं. जो योगी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू इच्छितो, त्यानं अशी भावना करावी की आपण त्याच शरीरात आहोत. असं केल्यानं त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सहजपणे जातो, त्याचप्रमाणे तो आपलं शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. योग्याला जर शरीराचा त्याग करायचा असेल, तर त्यानं टाचेनं गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावं. नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गानं त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. देवतांच्या विहारस्थळांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल, त्यांनी माझ्या ठिकाणच्या सत्वगुणाचे ध्यान करावे. त्यामुळं सत्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने सत्य संकल्प रूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केलं असेल, त्याचा संकल्प सिद्ध होतो. मनानं ज्यावेळी जो संकल्प तो करतो, त्याच वेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. ईशित्व आणि वशित्व अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावानं युक्त होतो, माझ्याप्रमाणेच त्याची आज्ञा सुद्धा कोणीही टाळू शकत नाही. माझी धारणा करीत करीत ज्या योग्याने चित्त माझ्या भक्तीनं शुद्ध झालं असेल, त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळातील सर्व गोष्टी समजतात. पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचं चित्त माझ्यामध्ये स्थिर झालेलं आहे, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. जो योगी श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचं ध्यान करतो, तो अजिंक्य होतो. अशा प्रकारे जो माझं चिंतन करणारा पुरुष योगधारणेनं माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात. उद्धवा,
ज्याने आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्या स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार? परंतु श्रेष्ठ पुरुष असं सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे. कारण यांच्यामुळे भगवंतांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.